नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सध्या नवरात्रीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाची जी मंडळ आहेत त्यांना इच्छुक उमेदवार भेटी देताना दिसत आहेत. खोपोली हे महाराष्ट्रातील मोठं शहर आहे आणि खोपोली नगरपालिका ही महाराष्ट्रातली मोठी आणि नामवंत अशी एक नगरपालिका आहे. खोपोली नगरपालिकेसाठी सुद्धा आगामी काळात निवडणूक होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. इच्छुक उमेदवार सुद्धा आपापल्या परीने मतदारांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचता येईल त्या दृष्टीने पाहताना दिसत आहेत. खरं तर खोपोलीत गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. वेगवेगळ्या ज्या निवडणुका होतात म्हणजे लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुकांमध्ये जरी राष्ट्रवादीला मतं कमी मिळत असली तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी म्हणजे मतांची टक्केवारी आहे ती वाढते राष्ट्रवादीची आणि राष्ट्रवादी सत्तेपर्यंत पोहोचताना आपल्याला अनेकदा दिसलंय. यावेळी कसं चित्र असेल याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांनाच आहे. खरं तर अजून आरक्षण जाहीर व्हायचे आहेत. नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोणत्या गटातून असेल हे अद्याप जाहीर झालेलं नाही. तरीही अनेक उमेदवार ज्यांना नगराध्यक्ष व्हायचे, जे थेट जनतेतून निवडून येऊ इच्छितात, ते संपूर्ण शहरात आपल्याला फिरताना दिसत आहेत. जर का आपण एक मागच्या निवडणुकीचा जर का अंदाज घेतला तर मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पदाची जी थेट निवडणूक झाली होती त्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन अवसरमल निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक निवडून आले होते त्यांच्यासोबत आणि विरोधात शिवसेना, त्यावेळेची एकसंघ शिवसेना, त्यांचे सुद्धा 10 नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेचा उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष अशा प्रकारे कारभार 5 वर्ष खोपोली नगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळाला. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले, अनेक स्थित्यंतर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे 2 गट झाले, शिवसेनेचे 2 गट झाले. त्यामुळे खोपोलीतलं जे चित्र आहे ते या निवडणुकीत नेमकं कसं असेल याविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. खरं तर सध्या जर का आपण खोपोली शहराचा विचार केला तर राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना शिंदे गट या 2च पक्षांची मोठी ताकद खोपोलीत पाहायला मिळते. त्यामुळे जी काही निवडणूक होईल, जी काही लढत होईल ती या 2 पक्षांमध्येच होईल असं सध्याचं तरी चित्र आहे. त्या खालोखाल भाजपची सुद्धा ताकद बऱ्यापैकी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे मागच्या वेळेस जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत तिरंगी सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. राष्ट्रवादी एकसंघ असलेली शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत त्यावेळेस पाहायला मिळाली होती आणि भाजपचे 3 नगरसेवक निवडून येऊन सुद्धा म्हणजे भाजपचे 3 नगरसेवक निवडून आले होते आणि शिवसेनेचे त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले होते. तरीही शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 3 नंबरला होता. राष्ट्रवादीच्या सुमन अवसरमल त्यावेळेस निवडून आल्या होत्या. भाजपच्या उमेदवाराला 2 नंबरची मतं मिळाली होती आणि शिवसेनेच्या उमेदवाराला 3 नंबरची मतं मिळाली होती. त्यामुळे भाजपची या शहरात ताकद आहे असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे, असा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असणार आहे. मागच्या वेळेस जशी तिरंगी लढत झाली त्यावेळी तशीच तिरंगी लढत यावेळी सुद्धा पाहायला मिळते की आणखी काही चित्र असेल याचीही आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. खरं तर मागच्या वेळेस एकमेकांच्या विरोधात लढलेले म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढले होते नगरपालिकेच्या निवडणुकीत. परंतु आता मात्र हे 3ही पक्ष राज्यात आणि देशात एकत्र सत्तेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र तशीच परिस्थिती असेल का असाही प्रश्न आहे. या मतदारसंघाचं नेतृत्व शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे करतायत. महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा आमदार झालेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांना खोपोली शहराने जर तारलं नसतं तर कदाचित त्यांची आमदारकीची संधी हुकली असती. खोपोलींनी त्यांना एक म्हणजे चांगला लीड दिला, त्यामुळेच ते पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले. हे सत्य असलं तरी विधानसभेची गणितं आणि नगरपालिकेची गणितं ही वेगवेगळी असतात. त्यामुळे तोच कल किंवा तोच ट्रेंड कायम राहील अशी शक्यता आहे असं म्हणण्याचं धाडस करण्याचं काहीच कारण नाही. कारण नगरपालिकेला जे स्थानिक जे काही उमेदवार असतात नगरसेवक पदासाठी त्यांच्याकडे पाहून मतदान केलं जातं. तीच पद्धत थेटचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्याकडे पाहून सुद्धा मतदान खोपोलीकर करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे चित्र तसंच राहील का असाही प्रश्न आहे. खरं तर याच्या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्यात जसं मी मगाशी म्हणालो तसं विधानसभा असेल, लोकसभा असेल,
या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा म्हणजे त्यावेळेस एकच संघ शिवसेना होती, शिवसेनेचे उमेदवार पुढे राहिलेले आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक होतीये म्हणजे नगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळेस मात्र राष्ट्रवादीला इथं चांगलं मतदान मिळाले, राष्ट्रवादीला लोकांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळालंय. हीच हा जो काही ट्रेंड आहे मागचा तोच पुढे कंटिन्यू होतो की लोक बदल करतायत याचीही उत्सुकता आहे आणि त्यासाठी आपल्याला निवडणुकीची वाट पाहावी लागेल. खरं तर साधारण 3 वर्षापेक्षा जास्त जास्त कालावधी झालाय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. अनेक म्हणजे जण इच्छुक आहेत परंतु निवडणूकच होत नसल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांचा मार्ग मोकळा करून दिल्याने निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने जी काही तयारी करावी लागते ती तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू असल्यामुळे निवडणुका होणारच आहेत असं गृहीत धरून इच्छुक उमेदवार कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आपण थेटचा जर का विचार केला कारण खोपोली हे महाराष्ट्रातील तसं मोठं शहर आणि पुणे आणि मुंबई या 2 महत्त्वाच्या शहरांच्या मध्यवर्ती असलेलं हे शहर आहे. रेल्वेने या शहराला जोडलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, मुंबई पुणे जुना महामार्ग असेल, आपला खंडाळ्याचा प्रसिद्ध असा बोरघाट असेल, या सगळ्याची कनेक्टिव्हिटी असल्याने खोपोलीला एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे खोपोलीचं नगराध्यक्षपद पदरात पडावं यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलेली दिसत असतानाच जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा प्रचंड तयारीनिशी सर्व ताकद पणाला लावून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचू या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहेत. नवरात्रीचा काळ असल्याने नवरात्री मंडळांना भेट देत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत इच्छुक उमेदवारांनी आपला संपर्क वाढवण्यावरती भर दिल्याचं पाहायला मिळते. आपण जर खोपोलीचा विचार केला तर खोपोलीत जसं मी म्हणालो मागच्या वेळेस राष्ट्रवादीला लोकांनी पसंती दिली होती. यावेळेस चित्र कसं असेल असा प्रश्न आहे कारण आरक्षण अजून जाहीर व्हायचे आहेत. परंतु सध्या थेटचं आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण असेल अशी अपेक्षा गृहीत धरून काही उमेदवार मतदारसंघात म्हणजे या नगरपालिका प्रभागात वेगवेगळ्या प्रभागात काम करताना दिसतात. त्यापैकी एक नाव आहे कुलदीपक शेंडे. आता कुलदीपक शेंडे हे खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. त्यांना एक राजकीय असा वारसा आहे. त्यांचे वडील रामदास शेंडे अनेक वर्ष नगरसेवक होते आणि त्यांनी मोठं शहरात काम केले. त्यांचं योगदान मोठं आहे शहरासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल, खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, अशी अनेक कामं त्यांनी आपल्या कार्यकाळात केली आणि ती लोकांच्या स्मरणात राहिली. त्यामुळं शेंडे हे एक नाव आहे आणि शेंडेंना राजकीय बल आहे. त्यांचा वारसा पुढे रामदास शेंडेचा वारसा पुढे चालवत कुलदीपक शेंडे गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी सुद्धा नगरसेवक ते अगदी उपनगराध्यक्षपद खोपोली नगरपालिकेचं भूषवलंय आणि ते थेट नगराध्यक्ष होण्यासाठी आता तयार आहेत. खरं तर कुलदीपक शेंडे मूळचे काँग्रेसचे, त्यांच्या वडिलांनी शेका पक्ष काँग्रेस असा प्रवास जरी केला तरी कुलदीपक शेंडे मूळचे काँग्रेसचे आणि नंतर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतून आता नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे शिंदे गटाकडून कुलदीपक शेंडे यांना प्रोजेक्ट केलं जात आहे आणि कुलदीपक शेंडेच थेटचे उमेदवार असतील शिंदे गटाची अशी चर्चा आहे. त्या दृष्टीने वातावरण सुद्धा निर्मिती केली जाते आणि कुलदीपक शेंडे त्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कुलदीपक शेंडे यांनी या अगोदर सुद्धा नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता. त्यांना पराभव पाहावा लागला होता. परंतु त्यावेळेस राजकारणात नौखे होते. राजकारणाचे जे डावपेच असतात त्याची त्यांना काही माहिती नव्हती. परंतु आता ते एक मोडलेले राजकारणी तर अनेक वर्षे ते राजकारणात काम करतायत. नगरसेवक आहेत. नगरसेवक नंतर उपनगराध्यक्ष होते. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यामुळे त्यांना एक मोठा दांडगा अनुभव आहे. तो जो दांडगा अनुभव आहे तो सोबत घेऊन शिंदे गटाच्या ताकदीनं ते खोपोली नगरपालिकेचं नगराध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतील अशी शक्यता आहे. त्यांच्या समोरचं जे काही नाव येते उमेदवार म्हणून ते खरं तर शिंदे गटातच होते परंतु नुकताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आणि ते नाव आहे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांचं. सुनील पाटील सुद्धा अनेक वर्षे राजकारणात आहेत. माजी राज्यमंत्री स्वर्गीय BL पाटील यांच्या गावाचा आणि विचारांचा वारसा घेऊन ते पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. अनेक वर्ष राजकारणात असल्यामुळे त्यांनी सुद्धा नगरसेवक टू अगदी उपनगराध्यक्ष असेल, विविध खात्यांची सभापती पद असतील, ते थेट अगदी नगराध्यक्ष सुद्धा सुनील पाटील झालेत. सुनील पाटील यांनी जी काही नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक लढवली होती ती कुलदीपक शेंडे यांच्या विरोधातच लढवली होती आणि त्या निवडणुकीत अगदी 8च महिन्याचा तो कालावधी होता. परंतु त्या थेट झालेल्या निवडणुकीत कुलदीपक शेंडे यांचा पराभव करत त्यावेळेस सुनील पाटील थेट नगराध्यक्ष झाले होते. अगदी तरुण वयात त्यांना ही संधी मिळाली होती.
ज्या पक्षांनी संधी दिली त्या पक्षापासून म्हणजे राष्ट्रवादी पक्षापासून ते काही दिवस दूर होते. त्यांनी सुरुवातीला ठाकरे गटात प्रवेश केला, त्यानंतर ठाकरे गटात ते राहिले, ठाकरे गटात रमले. ठाकरे गटातून आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगदी काही दिवस अगोदर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि नुकताच एक 8-10 दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कर्जत येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे गटातून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे कुलदीपक शेंडे यांचा जो सामना आहे तो त्यांच्याच पक्षातून आलेल्या सुनील पाटील यांच्याशी होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात आरक्षण काय पडतात याच्यावरती बरेच चित्र अवलंबून असलं तरी कुलदीपक शेंडे विरुद्ध सुनील पाटील अशी थेट लढत जर का सर्वसाधारण आरक्षण पडलं खोपोलीत तर खोपोलीकरांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोघेही तुल्यबळ उमेदवार आहेत. विशेष म्हणजे कुलदीपक शेंडे यांची सासर म्हणजे आहे म्हणजे सासूरवाडी जी आहे ती ताकई आहे आणि सुनील पाटलांचं गाव ताकई आहे. म्हणजे दोघांचं एक वेगळं नातं आहे, कनेक्ट हे दोघे एकमेकांना आहेत आणि पुन्हा दोघं एकमेकांच्या विरोधात उभं राहण्याची शक्यता आहे. खोपोलीकर यावेळेस कोणाला स्वीकारतात याचा जो काही निर्णय आहे किंवा निकाल जो आहे तो मतदानाच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेलच. परंतु दोघेही आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने लोकांपर्यंत कसं जाता येईल, लोकांपर्यंत आपली जी काही बाजू आहे ती कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि त्यांना एक चांगली संधी मागचा गणेशोत्सवाचा काळ असेल किंवा आता नवरात्रीचा काळ असेल या काळात त्यांना एक चांगली संधी मिळाली. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ लोकांपर्यंत जाण्यासाठी हे दोघंही वापरताना दिसत आहेत. खरं तर खोपोलीत दोन्ही पक्षांची ताकद तशी समसमान आहे. म्हणजे जरी विधानसभेला 5,000हून अधिकचा लीड जरी महेंद्र थुर्वे यांना मिळाला असला तरीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद नगरपालिका निवडणुकीत मात्र आपल्याला समसमान पाहायला मिळते. त्यामुळे या दोघांनाही जर का नगराध्यक्ष थेट व्हायचा असेल तर कुठल्या तरी पक्षाचा आधार हा घ्यावाच लागणार आहे. दोघेही म्हणजे राष्ट्रवादीची स्वतंत्रपणे ताकद आहे आणि सुनील पाटील नगराध्यक्ष होतील किंवा शिवसेना शिंदे गटाची स्वतंत्र ताकद आहे आणि कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष होतील असं चित्र खोपोलीत अजिबात नाहीये. दोन्ही पक्षांना कुठल्या तरी एका पक्षाला सोबत घ्यावं लागेल, आघाडी महायुती युती असं काहीतरी करावं लागेल तरच नगराध्यक्ष होण्याचा मार्ग त्यांचा सुकर होऊ शकतो. आता अर्थात भारतीय जनता पार्टी हा महायुतीतला घटक पक्ष आहे. भाजपची नेमकी यात सगळी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. कारण भाजप मागच्या निवडणुकीत जसं मी म्हणालो तर मागच्या निवडणुकीत ते 2 नंबरला होते. त्यामुळे आमची ताकद आहे आणि आम्हालाच इथली उमेदवारी मिळावी असा दावा भाजपकडून केला जाऊ शकतो. परंतु नगरसेवकांची जर का संख्या पाहिली तर ती शिवसेना जे काही शिंदे गट आहे ते शिंदे गटाची नगरसेवकांची संख्या जास्त आहे, ताकद त्यांची जास्त असल्यामुळे तेही दावा करू शकतो. त्यामुळे जर का महायुतीमध्ये हे बसलं नाही म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जर जमलं नाही तर भाजप स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तिरंगी लढत झाली तर चित्र खोपोलीचं वेगळं आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे आता भाजपकडनं कोण इच्छुक उमेदवार असेल याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. ज्या महेंद्र थुर्वे यांना ज्यांनी मदत केली ते यशवंत साबळे म्हणजे यशवंत साबळे यांना सुद्धा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील खोपोलीचे नगराध्यक्ष होते, एल एम साबळे, स्वर्गीय एल एम साबळे खोपोलीचे अनेक वर्ष नगराध्यक्ष होते. त्यांचे भाऊ, त्यांच्या भावाची पत्नी अनेक वर्ष नगरसेवक, उपनगराध्यक्ष असे वेगवेगळ्या पदावरती साबळे कुटुंबाने काम केले. साबळेंचं सुद्धा एक राजकीय क्षेत्रात वजन आहे, एक वेगळं असं वलय आहे. आणि स्वर्गीय एल एम साबळे यांचे चिरंजीव असलेले यशवंत साबळे आपल्या चिरंजीवाला म्हणजे विक्रम साबळे यांना या निवडणुकीत उतरवण्याची दाट शक्यता आहे. तर त्या दृष्टीने त्यांचीही तयारी सुरू आहे. अर्थात ते नगरपालिकेच्या एका वार्डमधून लढतात की थेटला लढतात हा सुद्धा प्रश्न आहे. कारण अजून आरक्षण जाहीर झालं नसल्यामुळे जेव्हा आरक्षण जाहीर होईल त्यावेळेस हे सगळं चित्र क्लिअर होईल. परंतु यशवंत साबळे यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थुर्वे यांना मदत केली होती आणि त्याचा फायदा त्यांना त्या निवडणुकीत झाला होता. यशवंत साबळे आज स्वतंत्रपणे वेगळ्या पक्षात आहेत. दुसरीकडे सुनील पाटील सुद्धा शिंदे गटातून राष्ट्रवादी गेले. त्यामुळे याचा जो काय परिणाम आहे किंवा फटका आहे तो कुलदीपक शेंडे यांना बसू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. अर्थात कुलदीपक शेंडे यातून कसा मार्ग काढतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादीचा अजित पवारांचा गट असेल किंवा भाजप असेल, हे 3 प्रमुख पक्ष जरी शहरात असले तरी ठाकरे गट असेल, शिवसेनेचा ठाकरे गट आहे, शिवसेनेच्या ठाकरे गटाची चांगली ताकद खोपोली शहरात आहे. काँग्रेस आहे, RPI आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, असे अनेक लहान मोठे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आहे, असे अनेक पक्ष खोपोलीत कार्यरत आहेत. त्यामुळे हे पक्षांची मोठ एकत्ररित्या बांधून जो ही निवडणूक लढवेल किंवा जो उमेदवार निवडणुकीला सामोरं जाईल त्याच्या पदरात यश पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं आगामी काळात आघाड्या युत्या कशा पद्धतीने होतात
कशा पद्धतीने कोण कोणासोबत जातं हे पाहावं लागणार आहे. कारण आपण जर का मागच्या 2022 पासून जर का काळ पाहिला तर निष्ठा विष्ठा असं काही विषय राहिलेला नाहीये. कोणीही कुठल्याही पक्षात जातो, कोणीही कुठल्या पक्षात असतं. म्हणजे पुढच्या काळात तर पक्षांतराचं वारं आपल्याला पाहायला मिळेल. आज जे ज्या पक्षात आहेत ते त्याच पक्षात राहतील का असाही प्रश्न आहे. कारण उमेदवारीवरून जर का उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी वाढेल आणि नाराजीतून अनेक जण पक्ष बदलण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे चित्र क्लिअर व्हायला आणखी काळ असला, आणखी काही दिवस लागणार असले तरी खोपोलीचं जे काही राजकारण आहे ते आत्ताच तापायला सुरुवात झाली आहे. जे वातावरण ढवळून निघालंय आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे खोपोलीचा आगामी नगराध्यक्ष कोण असेल याची प्रचंड उत्सुकता गेले म्हणजे पुढचे जे काही दिवस आहेत ते दिवस आपल्याला पाहावी लागणार आहे. आपल्याला उत्सुकता असणार आहे आणि खोपोलीकर यावेळेस नक्की कोणाला संधी देतात, लोकांच्यात असलेल्याला संधी देतात, जो सतत लोकांच्या संपर्कात असतो त्याला संधी देतात, की मागच्या पद्धतीप्रमाणे पुन्हा राष्ट्रवादीला संधी देतात, हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि खोपोली हे मेट्रोपॉलिटन शहर आहे. म्हणजे सर्व धर्माची लोक या शहरात राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय असतील, गुजराती मारवाडी समाज असेल, वेगवेगळ्या पद्धतीची लोक ह्या शहरात राहतात आणि त्यामुळे ते कोणालाच निवडतात. आपलं मत जे अमूल्य मत आहे ते नक्की कोणाला देतात हे जर का आपल्याला पाहायचं असेल तर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होऊन मतदान होईपर्यंत आणि मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. निवडणुकीची तयारी मात्र सुरू झाली आहे आणि निवडणुका लवकरच होतील. खोपोली नगरपालिकेच्या जो काही मागच्या 3 वर्षाचा काळ आहे त्या काळात प्रशासकाच्या हातात सगळा कारभार होता. त्यामुळं कामांवरचा जो काही परिणाम झाला होता तो परिणाम लवकरच स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक नगराध्यक्ष निवडून मतदार आपल्या हक्काचा माणूस नगरपालिकेत पाठवतील आणि जे काही प्रश्न राहिलेत किंवा ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने वार्ड रचना असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टींवर सध्या काम सुरू आहे. आरक्षण जी वार्डातले आरक्षण आहेत ते अजून जाहीर व्हायची बाकी आहेत. नगराध्यक्षपदाचं आरक्षण जे आहे ते जाहीर व्हायचं बाकी आहे. त्यासुद्धा प्रक्रिया लवकरच होतील. कदाचित दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या नंतर निवडणुकीची घोषणा होईल अशी अधिकृत सूत्रांकडून माहिती दिली जाते. त्यामुळे आपण निवडणूक जाहीर कधी होतीये आणि खोपोलीला कोण नगराध्यक्ष मिळतोय याची वाट पाहूयात.